वेलकम द मॅजिक वर्ल्ड ऑफ RD's केमिस्ट्री क्लासेस. चला विद्यार्थी मित्रांनो, हवा करताय ना तर करायलाच पाहिजे. तो कैसे हो आप लोग, ही डायलॉग होतो कुठल्या दुसऱ्याचं या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागे जेवढं काही थर्मोडायनॅमिक्स झालेलं आहे प्रत्येक लेक्चरमध्ये मी असा एक फॉर्म्युले प्लस कॉन्सेप्ट असं सांगत असतो रेकॉर्ड करून. आणि प्रॉब्लेमची आपली मेथड ट्रॅडिशनल मेथड, कारण की ती मेथड पोरांना फार आवडते. मी बोर्डावर प्रॉब्लेम लिहा रे, प्रॉब्लेम करा रे, त्यात वेळ जास्त जातो. आणि तसं आपल्या त्या ट्रॅडिशनल मेथडनं फास्ट प्रॉब्लेम होऊन जातात. इथं अर्ध्या तासात 3 होतात, तर तिथं अर्ध्या तासामध्ये 20 एक प्रॉब्लेम होऊन जातात. ओके, तर चला बाळांनो, आता तुमचं काय काय झालं आत्तापर्यंत. इंट्रोडक्शन झालं. इंट्रोडक्शनचे आय थिंक 2 व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर आहे वर्क डन. ओके, वर्क डनचे आहे. त्याच्यानंतर वर्क डनचे प्रॉब्लेमचा 4था व्हिडिओ. 5वा व्हिडिओ इंटरनल एनर्जी आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स शिकवलो होतो. 6वा व्हिडिओ त्याचे प्रॉब्लेम्स, आणि हा आहे 7वा व्हिडिओ. चांगलं करत चला बरं, सगळं एकदम पाठ पाहिजे तुम्हाला. जसं आता मला लेक्चरसुद्धा पाठ आहे, त्या काय शिकवलं आहे तसं तुम्हाला लेक्चर नाही, कॉन्टेंट पाठ पाहिजे व्यवस्थित. ओके, आणि सगळ्या फॉर्म्युलाला रिवाईज करत चला दररोज 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 दररोज, आणि त्याचे 1-2 प्रॉब्लेम बघत चला एक. ओके, आणि MCQ सॉल्व करा. MCQ सॉल्व करणं मस्ट आहे. तर चला बाळांनो, आज आपण बघूयात एन्थाल्पी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बाळांनो, याचे भरपूर प्रश्न पडतात बाळांनो. इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट बीट. एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे काय असतं? H असतं, H. एन्थाल्पी. सर मग ही एन्थाल्पी म्हणजे काय असतं सर? तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एन्थाल्पी दॅट मीन्स काय असतं? इंटरनल एनर्जी आणि PV टाईप ऑफ एनर्जीची बेरीज. ह्या दोघांची बेरीज केलात ना तर काय निघतं बाळांनो? एन्थाल्पी कॅल्क्युलेट करतात, म्हणजे एन्थाल्पी निघतं. म्हणजे थोडक्यात दोघांची बेरीज. बेरीज म्हणजे काय? द सम ऑफ. याची डेफिनेशन काय? याच्या फॉर्म्युल्यावरून त्याची डेफिनेशन सांगायची. बघा या फॉर्म्युल्याला डेफिनेशन पाठ करायची गरज नाही. द सम ऑफ प्लस म्हणजे काय असतं? द सम ऑफ द सम ऑफ यू म्हणजे काय? इंटरनल एनर्जी अँड PV टाईप ऑफ एनर्जी. PV टाईप ऑफ एनर्जी. आता सगळ्याला माहीत आहे PV टाईप ऑफ एनर्जी म्हणजे वर्क डन असतो. मागे लेक्चर नंबर 3 मध्ये शिकवलेलं आहे. इरिव्हर्सिबल का रिव्हर्सिबल? इरिव्हर्सिबल. जाऊन बघा, सगळं माहीत पाहिजे बाळांनो. मग H म्हणजे काय? U म्हणजे काय? P म्हणजे काय? V म्हणजे काय? H म्हणजे एन्थाल्पी, इंटरनल एनर्जी, प्रेशर, व्हॉल्यूम. ओके, तर बाळांनो इथे लक्ष द्या. हे झाल्यानंतर मग हे एन्थाल्पी जे आहे, हे एन्थाल्पी कसलं आहे? अरे याचे युनिट्स काय असतात ते माहीत राहणं गरजेचं आहे. ते युनिट काय असतात? जे ह्याचे असतील ते ह्याचे असतील. दोघांचे युनिट सेमच आहेत बाळांनो, आणि वर्कडनचे तेच आहे. म्हणजे जूल पर मोल किंवा किलो जूल पर मोल किंवा कॅलरीज पर मोल, जे काय देतील ते देतील युनिट त्याचे. ओके, हे यांचे युनिट्स आहेत. आता एन्थाल्पी बाळांनो, एन्थाल्पीची गोष्ट ज्यावेळेस येते तर एन्थाल्पी काय आहे बाळांनो? स्टेट फंक्शन आहे की पाथ फंक्शन आहे? पहिल्यांदा एक्सटेन्सिव्ह का इंटेन्सिव्ह आहे? हे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. बघा, जाऊन बघा तुम्ही. स्टेट फंक्शन आहे की पाथ फंक्शन आहे? स्टेट फंक्शन आहे. व्हिडिओ बघताय ना, व्यवस्थित बघत चला. त्याच्यानंतर बाळांनो, याची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते का? ॲब्सोल्यूट व्हॅल्यू not calculated. But बाळांनो, enthalpy can be calculated. Enthalpy can be calculated at constant pressure. एक लक्षात ठेवा बरं. इन विच कॅलरीमीटर? तेच आपलं जुनं जे इंटरनॅशनल सांगितलं तो बंब कॅलरीमीटर. म्हणून डेल्टा Hलाच QV म्हणतात. QV म्हणजे काय? हीट ऑफ रिॲक्शन. QV तर इंटरनॅशनल म्हणतात ना बाळांनो. द डेल्टा H इज इक्वल टू काय? QP. आणि डेल्टा U इज इक्वल टू काय बाळांनो? QV. काच म्हणतात? कारण की इंटरनल एनर्जी कॅन बी कॅल्क्युलेटेड कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि एन्थाल्पी कॅन बी कॅल्क्युलेटेड कॉन्स्टंट प्रेशर. त्याच्यामुळे याला काय म्हणतात बाळांनो? हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि QV म्हणजे हीट ऑफ रिॲक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे कुठं लिहून ठेवा बरं.
ओके, समजलं तुम्हाला? इथं लक्ष द्या. मग एन्थाल्पी चेंज कसं करतात? तर एन्थाल्पी चेंज कसं करतात बाबांनो? एन्थाल्पी चेंज म्हणजेच डेल्टा एच कसं करतात हो? H2 मायनस H1 करतात. सोपं आहे. दुसरी गोष्ट नोट बाण इथे लक्ष द्या. नोटमध्ये सांगायचं काय मला, नोटमध्ये की एन्थाल्पी कधी तिथे सांगायला पाहिजे होतं, एन्थाल्पी ऑफ एलिमेंट्स इन एलिमेंटरी फॉर्म, एन्थाल्पी ऑफ एलिमेंट्स इन एलिमेंटरी फॉर्म इज 0. एक लक्षात ठेवा. म्हणजे समजा पिरियड टेबलला कुठल्याही एलिमेंटची एन्थाल्पी, आता H2ची एन्थाल्पी 0, O2 0, N2 0, एलिमेंट कुठला घ्या, सोडियम 0, एलिमेंट इन दर एलिमेंटरी फॉर्म 0. म्हणजे पिरियड टेबलमध्ये जो एलिमेंट आहे जे कुणासोबत रिॲक्ट झाले आणि त्याचं नेटिव्ह फॉर्ममध्ये आहे त्याची एन्थाल्पी काय असते तर 0 असते बाळांनो. आता हे कशा लक्षात ठेवायचं, का लक्षात ठेवायचं, याला स्टार करून लक्षात ठेवा. हे व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहे बाळांनो. अजून एक स्टार, 2 स्टार द्या, 3 स्टार. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, देन नेक्स्ट. आता खरं तरी चेंज इन एन्थाल्पी, आता आपली एन्थाल्पी काय सांगा बरं. आपली एन्थाल्पीचं फॉर्म्युला काय, H इज इक्वल टू काय आपलं U प्लस PV. ओके, हे आपलं फॉर्म्युला. ह्याचं जर मी चेंज बघितलं, चेंज इन करा मला, चेंज इन, तर काय होईल बानो, हा फॉर्म्युला मॉडिफाईड होईल, थोडासा मॉडिफाय होईल. कसं मॉडिफाय होईल, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. मग तुम्ही म्हणाल सर पीला पण डेल्टा करा सर. अरे इथं सांगितलं ना बाबा की दे कॅन बी कॅल्क्युलेटेड कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट पाहिजे, त्याच्यामुळे डेल्टा पी करता येत नाही, फक्त व्ही डेल्टा करता येतं. म्हणजे हे आहे त्याचं चेंजचं युनिट. आणि एक आपल्याला माहिती आहे बघा काय, सिन्स पी व्ही इज इक्वल टू NRT, मग पी डेल्टा व्ही इज इक्वल टू काय होईल मग डेल्टा NRT. म्हणजे ह्याच्यावरून अजून एक इक्वेशन तयार होतं कोणतं, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NRT. हे 2 फॉर्म्युले आहेत बाळांनो. तसं बघायला गेलं तर आणखीन फॉर्म्युला तयार होतो कोणता, या मी तुम्हाला सांगतो. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस NRT किंवा PVला काय म्हणतात, W म्हणतात. म्हणजे आणखीन एक फॉर्म्युला तयार होऊ शकतो. मग सर तुम्हाला माहीत नाही, आम्ही सांगतो तुम्हाला, इथे लक्ष द्या. सो तुम्ही काय म्हणलात आता, Wला काय म्हणता येतं, P डेल्टा V म्हणता येतं, किंवा तुम्हीच काय म्हणलं, तुम्ही तर NRT पण म्हणता येतं अकॉर्डिंग टू इक्वेशन आपलं लेक्चर नंबर 3. मग तुम्हाला आम्ही आत्ता लेक्चर नंबर 5चं हे करून देतो की डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W पण म्हणता येतं. मग लिहा इथं, काय असं लिहा. डेल्टा H इज इक्वल टू Q प्लस W, आणि हे W दॅट मीन्स 2W. वाव सर, कसलं जिनियस आहात सर तुम्ही. म्हणजे 1 2 3 4 फॉर्म्युले एकाच फॉर्म्युल्यावरून तयार झाले आपले. आणि एक लक्ष ठेवा, ह्याचे प्रॉब्लेम कमी, पण याचे कॉन्सेप्टचे प्रश्न जास्त विचारले जातात. ते कसे या मी तुम्हाला सांगतो. ह्या 2 इक्वेशनला सोबत घेऊन या. तिथं कसं असतं मानो, डेल्टा N काय भानगड आहे, सगळ्यांना माहितीच आहे. डेल्टा H म्हणजे एन्थाल्पी चेंज, इंटरनल एनर्जी चेंज, PV प्रेशर, व्हॉल्यूम, नंबर ऑफ मोल्स, हे सगळ्यात महत्त्वाचं, ह्याला घेऊयात नंतर. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे टेम्परेचर, W म्हणजे वर्क डन, Q म्हणजे हीट. हे सगळ्यालाच माहिती आहे आजपर्यंत. सगळ्यात महत्त्वाचं काय, R तर मी ते घेतोच. R सुद्धा झाले आपलं, कुठं झाले R, आणि R कुठं झाले आपलं वर्क डन, म्हणजे लेक्चर नंबर 3 मध्येच घेतलेल्या. गॅस कॉन्स्टंट आहे, रिअल गॅस कॉन्स्टंट आहे तो, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, आणि त्याची व्हॅल्यूसुद्धा दिली मी 8.314 जूलमध्ये, 2 कॅलरीजमध्ये, आणि 0.0821 हे लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये. हे आपल्या लेक्चर नंबर 3 मध्ये सांगितले, तुम्हाला व्यवस्थित सांगितले. नाही तर बघा जाऊन एकदा, आठवत नसेल तर. पण सगळ्यात महत्त्वाचं डेल्टा N म्हणजे काय असतं बाळांनो, N2 मायनस N1 नंबर ऑफ मोल्स इन गॅसियस फॉर्म बाळांनो. फक्त गॅसियस बाळांनो, गॅसियस रिॲक्टंट्स किंवा बाळांनो प्रोडक्ट्सला बघायचं असते. रिॲक्टंट्स किंवा प्रोडक्ट, नॉट रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स, रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स. मग ओनली गॅसेस, सॉलिड असेल तर नाही, ओनली गॅसेस. समजा मी एक रिॲक्शन दिलं तुम्हाला, समजा एक रिॲक्शन दिली काय, 2A प्लस 3B गिव्स 2C
प्लस 1D अशी एक रिॲक्शन दिली. आणि तेच तुम्हाला म्हणलं हे सॉलिड आहे, हे गॅस आहे, हे गॅस आहे, हे लिक्विड आहे. असं कंसात दिलं तुम्हाला. हे छोट्या छोट्या कंसात देतात. नाही दिले तर मग तुम्हाला माहीत पाहिजे, तेवढं डोसकं पाहिजे. या याचा डेल्टा एन कसं काढायचा, याचा डेल्टा एन कसं काढायचं, N2 - N1 करायचं, N2 - N1 करायचं. N2 म्हणजे प्रोडक्टमध्ये गॅस लिक्विड पकडायचं नाही, हट फुट फुड. मग गॅसमध्ये 2 आहेत, 2 मायनस, इकडं सॉलिड फुड, ओनली गॅस पाहायचं 3, म्हणजे काय आलं -1 आलं. म्हणजे डेल्टा एनची किंमत काय आली, -1 आली. हे असं तुम्हाला काढता यायला पाहिजे, कारण की असं काढता आलंच तरच मी आता जे सांगणार आहे तुम्हाला माहिती येतं. असं तुम्हाला काढता यायला पाहिजे. की खेळ कसा आहे, नोट कसा आहे बघा, हे परीक्षेत विचारलं जातं हमखास, की डेल्टा एन हा मोर दॅन 0 असेल, डेल्टा एन हा लेस दॅन 0 असेल आणि डेल्टा एन हे इज इक्वल टू 0 असेल. बऱ्याच जणांना हे पण माहीत नसतं. डेल्टा एन मोर दॅन 0 म्हणजेच डेल्टा एनची किंमत प्लस. ओके, डेल्टा एन म्हणजे डेल्टा एनची किंमत काय पाहणं, डेल्टा एनची किंमत काय मायनस. पोरांना ना सगळं सांगत बसलं लागतं आम्हाला. लक्ष द्या. मग डेल्टा एनची किंमत जर मोर दॅन 0 असेल तर तुम्ही इक्वेशन बघा काय होतं पाहणं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. इथे बघा, लक्ष द्या. तर पाहणं समजा मी डेल्टा यूची किंमत 100 आहे असं कन्सिडर केलं, तर एनची व्हॅल्यू जर प्लस आली तर ते 100मध्ये ॲड होणार. 100मध्ये ॲड होणार तर डेल्टा यूची किंमत 100च आहे, बट हे ना ॲड झाल्यामुळे तर डेल्टा एचची किंमत वाढली. मग डेल्टा एन जास्त तर डेल्टा एच जास्त दॅन डेल्टा यू. बऱ्याच जणांना हे बी कळणार, इकडं जास्त म्हणजे हे मोठं असेल, अबे गाडवा हे तर ते मोठं होते, एवढं कळणार. बऱ्याच जणांना हे कळणार, रेग्युलर क्लासमध्ये तर डोकं दुखतात पोरं. मग डेल्टा एन जर लेस दॅन 0 असेल तर पाहणं इथं बघा हे मायनस होईल. आणि 100 म्हणून समजा एखादी संख्या मायनस झाली तर हे डेल्टा एच छोटं होईल ना. हे कशात छोटं होईल, हे तर 100च राहणार आहे. किती राहणार आहे, 100च राहणार आहे. ते तर मे बी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल, मी साईडला थांबून शाळा करतोय या. आणि डेल्टा एनची किंमत जर 0 झाली तर हे सगळं टर्म 0 होईल, म्हणजे दॅट टाईम डेल्टा एच इज इक्वल टू काय राहील म्हणून डेल्टा यू राहील. हे असे कॉन्सेप्ट ना परीक्षेमध्ये जास्त विचारले जाते. जेव्हा ह्याला जरा व्यवस्थित त्याची थेअरी व्यवस्थित सगळं समजून घ्या, हर एक पॉईंट हर एक डॅशसुद्धा व्यवस्थित समजून घ्या. नाथकुळा आहे भावाचं. ओके, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ही आहे इंटरनल एनर्जी शॉर्टबट स्वीट सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर ना हे परत तुम्हाला हे असे लिहून देऊन ह्याचे ना रिॲक्शन्स असे देणार आहे आणि त्याच्यावरून त्याची इक्वेशन कसं येतो ते विचारणार आहे. हे तसे इक्वेशन फार विचारतात परीक्षेमध्ये. तर बा परत पटकन सांगतो. एन्थाल्पी इज अ सम ऑफ पी व्ही यू अँड पी व्ही. ही युनिट एक्सटेन्सिव्ह स्टेट फंक्शन आहे. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही, नॉट बट कॅल्क्युलेट ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू इन बम्प कॅलरीमीटर, म्हणून त्याला क्यू पी म्हणतात आणि डेल्टा व्हीला क्यू व्ही म्हणतात. हे ऑलरेडी झालेलं आहे. चेंज करता येतं H2 - H1 म्हणून. आणि एन्थाल्पी ऑफ एलिमेंट इन द एलिमेंट फॉर्म 0 असतो. चेंज केलं तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. पी कॉन्स्टंट, पी कॉन्स्टंट राहणं गरजेचं आहे. त्याच्यावरून पी व्हीवरून काय येतं, डेल्टा एन आर टी येतं म्हणून डेल्टा यू इज इक्वल टू एन आर टी करता येतं. आणि डेल्टा एन आर टी म्हणजे डब्ल्यू असतं म्हणून डब्ल्यू घेतलं. आणि डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू असतं म्हणून डेल्टा एच इज इक्वल टू क्यू प्लस 2W. आणि हाय तुमच्याकडे नोट्स असतील तर हे इक्वेशन डिराईव्ह कसं करतात हे बोर्डाला प्रश्न पडतं बरं. एक्सप्रेशन डिराईव्ह करा. मग काय त्यावेळेस फालतू प्रॉब्लेम आहे, ह्याला 1 1 1 करायचं आणि सगळ्याला 2 2 2 करायचं आणि ह्या फॉर्म्युला ठेवायचं आणि त्यानं हे काढायचं. असं सिम्पल तुमच्या नोट्समध्ये आहेत हँडरायटिंगच्या, जर तुमच्याकडे असतील तर. आता हे कमी बोर्डाचं शिकू शकत नाही आणि ते फार भारी नाही. ओके, तर पटकन याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या. आपण नेक्स्ट बघूयात की हाऊ टू अप्लाय दिस डेल्टा एन कॉन्सेप्ट इन द इक्वेशन. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न एक्झाममध्ये असा येतो की कोणकोणते कंडिशन्स आहेत जिथं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू होऊ शकतो, असे कंडिशन्स सांगा. साधी गोष्ट आहे ना हो. एक कंडिशन असं आहे, इफ द डेल्टा एन इज इक्वल टू 0 देन डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. किंवा याच्यामध्येच आणखीन कंडिशन आहे, इफ द रिॲक्शन इज इन सॉलिड ऑर लिक्विड स्टेट. जर सगळेच रिॲक्टंट सॉलिड आणि लिक्विड स्टेटमध्ये असतील तर देन ऑल्सो डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू होतं, कारण की त्या टाईम डेल्टा एन इज इक्वल टू 0च होतो. असं असेल तर ओके.
नंबर 1 नंबर 2. नंबर 2 तुम्हाला 4 तुम्ही डिवाईड करू शकता. तर काय बानो नंबर 2, जर डेल्टा व्ही 0 असेल, डेल्टा व्ही, कारण कसं आहे आपल्याकडे 2 इक्वेशन आहेत. कोणते 2 इक्वेशन आहेत? आता ह्या दोघांचं कसं आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. एन जर 0 झालं तर हे दोघं इक्वल होतील. तसंच बानो आहे खालच्या याच्यावरती फॉर्म्युला डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डब्ल्यू, सॉरी पी डेल्टा व्ही. आता पी डेल्टा व्ही आहे ना, व्ही, तर डेल्टा व्ही जर 0 झाला, डेल्टा व्ही जर 0 होणे म्हणजेच कोणतं बानो, डेल्टा व्ही 0 होणे म्हणजेच काय असतं बानो, आयसोकोरिक सिस्टीम, क्लोज्ड व्हेसल, आयसोलेटेड सिस्टीम. असं जर असेल तर बानो ह्या सगळ्या वेळेस डेल्टा व्ही 0 होतो आणि देन कंडिशन काय होतं की डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू होतं. आणि परीक्षेत विचारतात, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत पाहिजे, आणखी हे 0 होतो आणि ते सगळं होऊन जातं. ओके, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे झाल्याचे कॉन्सेप्ट. आता ना परीक्षेत तुम्हाला इक्वेशन विचारतात, मॅक्झिमम टाइम्स तर इक्वेशन्स विचारतात तुम्हाला. इक्वेशन काय आहे की एक्झाम्पल देतो तो बोर्डावरती, आणि बाकीचे एक्झाम्पल मी आपल्या ट्रॅडिशनल मेथडनं सांगतो तुम्हाला. H2 N2 प्लस 3H2 gives 2 अमोनिया. आता इथे तुम्हाला माहीत पाहिजे, काय माहीत पाहिजे की N2 हे गॅस आहे, H2 हे गॅस आहे, अमोनिया हे गॅस आहे. मग डेल्टा एन काय येईल, डेल्टा एन म्हणजे N2 मायनस N1. गॅस किती, N2 म्हणजे प्रोडक्ट, प्रोडक्टमध्ये गॅस मॉलिक्यूल किती आहेत, गॅस आहे 2 आहेत, मायनस इथं हे काय गॅस आहे 3, गॅस आहे 1 आणि 3 4, म्हणजे एन डेल्टा एन इज इक्वल टू काय झालं, 4 झालं. मग इक्वेशन काय येईल, इक्वेशन काय येईल, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू एन आर टी. यांची किंमत किती दिली, मायनस, तर -2RT. हे असे फॉर्म्युले विचारतात डायरेक्ट MCQ मध्ये, किंवा हे कॉन्सेप्ट असं विचारतात डायरेक्ट. प्रॉब्लेम फार रेअर असतात त्याचे. आता प्रॉब्लेम पडला तर काय असेल, एक तर तुम्हाला एच देतील, यू विचारतील, यू देतील, एच विचारतील, आणखी आर माहीत पाहिजे, गॅस कॉन्स्टंट्सचे व्हॅल्यूज, आणि टेम्परेचर तेवढं देतात. सो सिम्पल. एक तर तुम्हाला इक्वेशन विचारतील किंवा याचे प्रॉब्लेम विचारतील. हे प्रॉब्लेम ह्या फॉर्म्युलेला बघून तुम्हाला एक तर तुम्हाला प्रॉब्लेम पण करता यायला पाहिजे, सगळंच करता यायला पाहिजे. हे झालं एक डेमो, ह्याची प्रॅक्टिस. बाकीचे तुम्हाला ट्रॅडिशनल मेथडनं करून दाखवतो. ओके, तर बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा, ह्याचे प्रॉब्लेम्स व्यवस्थित प्रॅक्टिस करा, MCQ सॉल्व करा छान छान. ओके, बेस्ट ऑफ लक. तर चला विद्यार्थी मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं तर आत्ता स्क्रीनवरती मी एक एक्झाम्पल दिलं होतं, तसे इथे आपल्याला किती एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, जवळपास 11 एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल परीक्षेत पडतात. याच्यानं 3 प्रकारचे प्रश्न असतात. एक तरी तुम्हाला 4 रिॲक्शन देतील आणि हा इक्वेशन कुठं होईल विचारतील, किंवा एक रिॲक्शन देतील आणि त्याचे काय इक्वेशन होतील म्हणून विचारतील, जसं की हे असे इक्वेशन काय होतील विचारतात. अदरवाईज किंवा कुठं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू कुठल्या रिॲक्शनमध्ये होऊ शकतं, असे प्रश्न विचारतात. आणि प्रॉब्लेम पण विचारले ना तर रिॲक्शन देतात, मग हे इक्वेशन देतात, मग तुम्हाला इथं डेल्टा यूची व्हॅल्यू देतात आणि आरची व्हॅल्यू माहीत असते, टेम्परेचर दिलं जातं आणि डेल्टा एच काढायला लागतील. अदरवाईज डेल्टा एच देतील, आर देतील, टी देतील आणि डेल्टा यू काढायला सांगतील. मग त्यात आपल्याला दोन्हीही जमणं फार गरजेचं आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण हे 11 एक्झाम्पल सॉल्व करून बघूयात. तुम्हालाही सुटतं का बघूयात की कशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. ओके, तो क्वेश्चन नंबर 1. ओके, ब्ल्यू पेनने करूयात किंवा रेड पेनने करूयात, त्यात काही हरकत नाही. या तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर इथं काय बघा, ए सॉलिड आहे, बी गॅस आहे, सी गॅस आहे आणि डी लिक्विड आहे. तर आपण फक्त कोणाला बघायचं, गॅसला बघायचं. इथे ए गॅस आहे, हा गॅस आहे. तर आणि डेल्टा एन इज इक्वल टू काय असतं बाळांनो, N2 मायनस N1. डेल्टा एन म्हणजे काय असतं बाळांनो, N2 मायनस N1 म्हणजे प्रोडक्ट मायनस रिॲक्टर. प्रोडक्टमध्ये 4 आहेत, रिॲक्टरमध्ये 2 आहेत, तर 4 मायनस 2 म्हणजे 2. म्हणजे इक्वेशन काय बनेल, इक्वेशन बनेल डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू
डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू काय बनेल त्याच्यानंतर प्लस टू आर टी बनेल. ओके. त्याच्यानंतर नंबर 2 इक्वेशन. नंबर 2मध्ये बघा पाहणं, गॅस आहे, इकडे गॅस आहे, हा सॉलिड आहे. इकडे गॅस मॉलिक्यूल किती आहेत? 1. इकडे गॅस मॉलिक्यूल किती आहेत? 2. तर 1मधून 1 - 2 म्हणजे -1 म्हणजे याचं इक्वेशन काय येईल? 2चा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस आर टी येईल. तर 1 आर टी म्हणा किंवा नुसतं आर टी म्हणा, का फरक पडत नाही. नंबर 3 काय येईल आता? नंबर 3 आता हे बघा, इथं लिक्विड म्हणलं आहे. आपण मागे ना एक्झाम्पल आपण बोर्डावर लिहितो त्याला गॅस म्हणलं होतं, तर समजा लिक्विड म्हणलं, काय फरक पडत नाही. लिक्विड म्हणलं तर लिक्विडनुसार करा. मी गॅस म्हणलो तो गॅसनुसार केलो. नाही तुम्ही असं म्हणतो सर तुम्ही गॅस म्हणलो होतं ते लिक्विड आहे. जशी तुम्हाला रिॲक्शन प्रोव्हाइड केली जाईल त्याच्यानुसार तुम्ही विचार करा. तर इथे बघा 2 हे लिक्विड आहे म्हणजे पकडायचं नाही सर. चला नाही, हे गॅस आहे, हे गॅस आहे. तर 0 मायनस, आता इकडे कोणच नाही ना, प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट असं ना. 0 - 4 हे गॅस, हे गॅस, 3 आणि 1 4. 0 - 4 4 येतो, -4 म्हणजे तिसरं इक्वेशन काय येईल? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस 4 आर टी असेल. त्यानंतर चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट काय आहे? इथं लिक्विड आहे, नॉट कन्सिडर. गॅस आहे, कन्सिडर. किती गॅस आहेत? 2. ओके डन. इथे गॅस किती आहेत? 2. ओके डन. 2 - 2 0 झाले म्हणजे इथं काय येईल बाळांनो? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू येईल चौथ्या ठिकाणी. त्याच्यानंतर 5 बघायचं. चला हे लिक्विड आहे, चला नाही. गॅस आहे, 3 आहेत. गॅस आहेत, 5 आहेत. हे गॅस आहे, 1 आहे. म्हणजे टोटल किती? 6 आणि किती? 3 म्हणजे 3. 3मधून 6 गेले, 3 राहिले. कसं? 3 - 3. तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस 3 आर टी. कळलं? तर नेक्स्ट बाळांनो, हे येणं गरजेचं बरं बाळांनो. ह्याच्यावर प्रॉब्लेम पडतात, हे थेरॉटिकल कॉन्सेप्ट पडतात, कॉन्सेप्च्युअल प्रश्न पडतात वगैरे वगैरे सगळंच. ह्याचे प्रॉब्लेम कमी बट जे फॉर्मली जास्त परीक्षेत पडतात. इथे बरं लक्ष द्या, एका मॉलिक्युलचं 2 मॉलिक्यूल झालेत म्हणजे तर गॅस मॉलिक्यूल किती? 2. इथे गॅस मॉलिक्यूल किती आहेत? मग 2मधून 1 गेलं, 1 राहिलं. 2मधून 1 गेले, 1 म्हणजे प्लसमध्ये 1 राहिले म्हणजे 6व्याचा आन्सर काय येतं बघा? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी. ओके. तर नेक्स्ट इथे कसं आहे? गॅस आहे, 2 आहेत. तर गॅस आहे, 1 आहे. गॅस आहे, 2 म्हणजे इकडे किती? टोटल 3. इकडे किती आहेत? 2. 2मधून 3 गेले तर -1 राहतं. 2 - 3 -1. तर 7व्याचा आन्सर काय येतं बाळांनो? 7व्याचा आन्सर येतं डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस आर टी. चला 8व्याचं बघूयात. गॅस आहे 2, इथे गॅस आहे 1, गॅस आहे 1, 2 2. 2 गेले 0 झाले म्हणजे इथं काय? तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. नेक्स्ट इथं लिक्विड आहे, नाही पकडायचं. गॅस आहे, पकडायचं. गॅस आहे, पकडायचं. गॅस किती आहे तिथं? 1. इथे किती आहे? हाफ म्हणजे 1.5. म्हणजे याचं 9व्याचं इक्वेशन काय पाहणं? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस 3/2 आर टी म्हणा किंवा 1.5 आर टी म्हणा, तुमची मर्जी. 10वा प्रश्न. गॅस आहे 1, हे काय आहे? गॅसच दिले बहुतेक आणि हे पण गॅसच आहे. 2 गॅस, 1 गॅस. 2 - 1 1 म्हणजे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस आर टी. हे काय? लिक्विड आहे, नाही पकडायचं. सॉलिड आहे, नाही पकडायचं. गॅस आहे, पकडायचं. सॉलिड आहे, नाही पकडायचं. मग गॅस इथं आहे म्हणजे 0 - 2 -2 म्हणजे डेल्टा 11 काय येईल बाळांनो? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू मायनस 2 आर टी. तर अशा प्रकारचे इक्वेशन्स तुम्हाला लिहिता येणं फार 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 गरजेचे आहेत. असं लिहिता आलं तर तुम्हाला हे इक्वेशन, रिॲक्शन आणि ह्याच्यावरून ह्याचे प्रॉब्लेमसुद्धा लिहिता येतात. म्हणजे आर माहीत असतं, आरची व्हॅल्यू आय थिंक सगळ्यांनाच माहिती आहे. आरची व्हॅल्यू किती असते रे बाबा? 8.314 जूल टू कॅलरीज, 0.0821 लिटर ॲटमॉस्फिअर. बस विषय संपला. आरची व्हॅल्यू केल्विनमध्ये घ्या आणि डेल्टा एच दिलं तर टी देत नाहीत, डेल्टा एच दिले तर यू देत नाहीत. हे एक देतात, एक काढायला सांगतात, एक देतात, एक काढायला सांगतात. बस एवढ्या प्रकारचे. किंवा कधी कधी ना डिफरन्स काढा म्हणतात. डिफरन्स काढा म्हणजे डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एन आर टी. हे पण लक्षात ठेवायचं. डेल्टा एन आर टी ह्याचे प्रॉब्लेम पडतात बरं, असे प्रॉब्लेम पडतात. डेल्टा एच मायनस डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एन आर टी. काही करतात येईल. तर बेस्ट ऑफ लक. हे झालं आपलं थेरॉटिकल लेक्चर आणि आपण प्रॉब्लेम घेऊया त्याचेच. ओके.